हम तेजी से बढ़ेंगे। देशातील 4 महत्त्वाची राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातले निकाल त्या राज्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे तर आहेतच, देशाच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत। पाच राज्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं राज्य पश्चिम बंगालमध्ये 294 जागांपैकी जवळपास 200 जागा जिंकत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आहे। 34 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून आलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं 15 वर्षांचं सरकार जाऊन इथं पहिल्यांदाच भाजपाची सत्ता येणार आहे। भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राज्यात पहिल्यांदाच भाजपाचा भगवा फडकणार आहे। देशाच्या सीमेवर असणाऱ्या या अत्यंत संवेदनशील राज्यात झालेलं हे सत्ता परिवर्तन अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे। ममता बॅनर्जी यांचा चिरेबंदी गड कोसळण्याची ही सुरुवात असू शकते। यातून पश्चिम बंगालचं संपूर्ण राजकारण कूस बदलेल। 15 वर्षांच्या सरकारनंतर अँटी इन्कम्बन्सीचा फटका ममता बॅनर्जी यांना बसलेला आहे। त्याशिवाय दोनही बाजूंनी झालेलं ध्रुवीकरण, SIRमुळे अवैध नावं, मतदार यादीतून हटणं आणि विक्रमी संख्येनं झालेलं मतदान असे सगळे घटक ममता बॅनर्जी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले आहेत। पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षा, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी असे मुद्देही ऐरणीवर होते। भाजपाचा आक्रमक प्रचार, गृहमंत्री अमित शाह यांचं सूक्ष्म नियोजन, मोदींच्या झंझावाती प्रचारसभा यातून बंगालमध्ये खेला झाल्याचं चित्र आहे। भय छोड भरोसा कर या पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ देत बंगालच्या नागरिकांनी इथं भाजपाला भरभरून मतदान केलं आहे। भाजपाला इथं 45% तर तृणमूल काँग्रेसला सुमारे 40% मतं मिळाली आहेत। बंगालच्या बाजूच्याच आसाममध्ये हिमंता बिस्व शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं विजयाची हॅट्रिक साधली आहे। ईशान्य भारतातलं सर्वात मोठं आणि संवेदनशील राज्य असलेल्या आसाममध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला। काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार गौरव गोगोई यांचाही जोरहाट मतदारसंघातून पराभव झाला आहे। दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य तमिळनाडूमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत। MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालच्या द्रमुकचा पराभव करत थलपती विजय या अभिनेता नेत्यानं इथं जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवलं आहे। इथं अद्याप कुणालाही बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी TVK 100 जागांच्या पुढे जात सत्ता स्थापनेचा दावा करू शकेल असं चित्र आहे। द्रमुक दुसऱ्या तर अण्णा द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर आहे। द्रमुकच्या द्रविडी राजकारणाला जनतेनं पर्याय शोधल्याचं चित्र दिसतंय। द्रमुकला 23% तर TVKला 34% मतं मिळाली आहेत। केरळमध्ये देखील डाव्यांचा सपशेल पराभव झाला आहे। पिनरई विजयन यांच्या LDFला केवळ 36 जागांवर आघाडी आहे। इथं काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या UDFला 100 जागांसह सत्ता मिळाली आहे। या पराभवामुळे देशात सत्तेत असलेला डाव्यांचा शेवटचा गडही कोसळला आहे। भाजपाचे 3 आमदार इथं निवडून आले आहेत। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची कामगिरी इथं उंचावली आहे। पुदुच्चेरीमध्ये सत्तारूढ रालोआला पुन्हा एकदा यश मिळालं आहे। केरळ सोडलं तर कुठेही काँग्रेसला यश मिळाल्याचं चित्र नाही। ही निवडणूक विजयापेक्षा दिग्गजांच्या पराभवाची निवडणूक म्हणून लक्षात राहील। ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, पिनराई विजयन यांच्यासारख्या दिग्गजांचा झालेला हा पराभव इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर आणि एकोप्यावर परिणाम करणारा ठरेल। केरळच्या विजयामुळे काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला असला तरीही एकूण हे निकाल विरोधी पक्षांसाठी मोठा सेटबॅक ठरण्याची शक्यता आहे। तर भाजपाचा विजयरथ पूर्वोत्तर भारतात विस्तारत अंग वंग कलिंगचं स्वप्न पूर्ण करणारा निकाल ठरला आहे।